मुंबई महापालिका नालेसफाई फोल ठरली आहे। पूर्णपणे नालेसफाई न झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। मुंबई पालिकेने 100% नालेसफाई झाला असल्याचा दावा केला होता। नालेसफाई न झाल्याने सर्वसामान्यांना फटका बसला। चुनाभट्टी भागात अनेक कुटुंबाच्या घरात पाणी शिरलंय। मागच्या 6 दिवसांपासून घरात पावसाचं पाणी आहे। याविषयी घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे आणि मागच्या काही दिवसांपासून असाच मुसळधार पाऊस जो आहे मुंबईत पडताना पाहायला मिळतोय। मात्र मागच्या सोमवारी मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसला होता। मात्र अनेकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलं होतं। आपण पाहतोय मी सध्या मुंबईच्या चुनाभट्टी परिसरामध्ये आलेली आहे। सोमवारी मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं। तेच पाणी अद्यापही या घरामध्ये पाहायला मिळतं। आपण पाहतोय की स्वदेशी मिल कामगारांची ही घरं आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण स्वयंपाक जो आहे तो याच पाण्याखाली मागच्या अनेक दिवसांपासून या घरातल्या गृहिणी करताना पाहायला मिळतात। त्यांच्या पायांना जखमा झालेल्या आहेत या पावसाच्या पाण्यामुळे। मात्र नाले सफाई व्यवस्थित झालेली नाहीये। संपूर्ण नाले जे आहेत ते या ठिकाणी भरलेले आहेत। नाले सफाई झालेली नाहीये पालिकेकडून असा आरोप या ठिकाणी या स्थानिकांनी केलेला आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की सरकारच्या वतीने या ठिकाणी कोणीही दखल या कुटुंबियांची घेतलेली नाहीये। त्यामुळे मोठा या ठिकाणी त्यांना आजार होण्याची शक्यता आहे। या सोबतच आपण पाहतोय असेच आणखीन किती दिवस या संपूर्ण कुटुंबियांना आपला दिवसाचं जे काम आहे या सोबतच ज्या कामासाठी ते लोक या पाण्यामध्ये उभे आहेत असेच किती दिवस आणखीन त्यांनी काढायचे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। त्यामुळे सरकारच्या वतीने कोणी दखल घेतय की नाही, त्यांची मदत कोणी करतय की नाही याकडेच आता लोकशाहीची करडी नजर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।